नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील किवळे येथील युवा उद्योजक या परिसरातील जनसेवक निलेश गुलाब तरस यांच्या सामाजिक कार्याचा आलेख हा चढता आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिलेला आहे. त्यामध्ये रामनवमी असन, दहीहंडी असन, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, त्याचबरोबर दिवाळी पहाट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, या प्रभागामधल्या लोकांच्या असणाऱ्या अडचणी संसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक कोटीची कामं मंजूर करून आणून सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील, केबल, विद्युत केबल असेल, असे अनेक कार्यक्रम, अनेक कार्य निलेश गुलाब तरस यांनी केलेले आहे. तर आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार निलेश भाऊ. नमस्कार. हां, तुमचा अल्प परिचय द्या. मी निलेश गुलाब तरस. आता सध्या शिवसेना शहर प्रमुख पिंपरी चिंचवड या शहरावर शिवसेना पक्षात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेनेचं काम करत आहे. माझा व्यवसाय शेती आणि तसेच हॉटेल आणि मोटेल्स आणि काही जागा रेंटनी असा हा माझा व्यवसाय. त्याप्रमाणे आमचा प्रामुख्याने व्यवसाय असणारा शेती हा आमचा व्यवसाय आहे. बरं, मला सांगा की सामाजिक कार्याची आवड तुम्हाला केव्हापासनं लागली आणि समाज कार्याला तुम्ही सुरुवात केव्हापासनं केली? मला कार्याची आवड माझे वडील, त्याचप्रमाणे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या आदर्श घेऊन, कारण की आपांचे काम करण्याची पद्धत त्या ठिकाणी मला, त्याच्यामुळं आपण जे राजकारणात सरळ काम करतात ती पद्धत बघून मला राजकारणाची आवड या ठिकाणी झाली. कारण की माझे वडीलसुद्धा आपल्या घरी कुणी जरी आलं किंवा कोणाला कोणतीही मदत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे जरी मदत करायला 4 पैसे नसेल तरी इकडून तिकडून गोळा करून त्या ठिकाणी ते त्यावेळेस परिस्थिती नसेल त्यावेळेस ते मदत करायचे. त्यांच्याकडूनच मी काही गोष्टी शिकून राजकारणात त्यांनी भरपूर वेळा मदत केली. पण आजपर्यंत ज्यावेळेस वडिलांवर संकट आलं तर त्यावेळेस कुणी धावून आलं नाही. मी हा बघितला अनुभव माझ्या यातला आला. कारण रोज जे वडिलांनी लोकांसाठी केले त्याची जाणीव आजपर्यंत कोणी ठेवली नाही. तर मी म्हणलं आपण राजकारणात उतरल्यानंतर जे आपल्या वडिलांनी पदासाठी नाही अपेक्षा केली, पण पद घेऊन लोकांची कामं या ठिकाणी लवकर केली जातं. कारण मी अनेक वेळा पत्रव्यवहार पालिकेत केले असताना त्यावेळेस पत्रांतला अजिबात व्हॅल्यू दिली नाही. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण राजकारणात गेलंच पाहिजे. बरं, आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेत? गेल्या अनेक वर्षापासून तुमचं सामाजिक कार्यामध्ये नाव निघतं, पण प्रत्यक्षात कोणकोणती कामं केलेली आहे? माझं मुकाई प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे बापदेव मित्रमंडळ असे आमच्या मंडळाची स्थापना आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून मी मुकाई प्रतिष्ठान असन, बापदेव मित्रमंडळ असतील, त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारची सामाजिक कार्य केलेली आहेत. ते करत असताना मी रक्तदान शिबिर असन, आरोग्य शिबिर असन, त्याचप्रमाणे शालेय वाटप वस्तू असतील आणि लोकांना कोविड कार्ड असतील, आधार कार्ड असन, पॅन कार्ड असन, वोटिंग कार्ड असन, त्याचप्रमाणे करोना काळामध्ये किट वाटप असेल, अन्नदान वाटप असतील, ह्या अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम ह्या ठिकाणी, किंवा रक्तदानसुद्धा वर्षातून मी 4 वेळा ह्या ठिकाणी केले जातात. अनेक ब्लड बँक आहेत त्या ठिकाणी, त्यांना मी आपल्या नागरिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्लड कॅम्प केले जातात. आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात केली जाते आपल्या भागात. अशा प्रकारचे अनेक कामं ह्या ठिकाणी मी करतो. बरं, की मला सांगा की तुम्ही जे युवक आहेत संघर्ष करणारे, अशा युवकांना काय संदेश द्याल? आपल्या भागातील युवक आहे, जिद्द, चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास, सरळ मार्गे, प्रामाणिकपणे आपण कोणतं पण काम केलं तर त्या ठिकाणी नक्कीच त्याला यश येतं. आपण कधी बी आपल्याकडून हे काम होणार नाही असा विचार कधीच मनात नाही आणायचा. आपल्या मनात काय विचार आला पाहिजे, हे काम आपण करणार, आपण दुसऱ्यांनी आपला विचार त्यांचे लादले नाही पाहिजे. आपल्या मनात ते ठरून की बाबा हे काम पूर्ण केलंच पाहिजे. आपल्या प्रभागाचं किंवा तुम्हाला कोणतं IPS व्हायचं, PSI व्हायचं, तुम्ही जिद्द आणि चिकाटी ठेवून त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. आता बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना मला या राजकारण क्षेत्रात यायला बरेचसे जण टाळाटाळ करतात. कारण हे क्षेत्र एक चढ उताराचं क्षेत्र आहे, त्याच्यामुळं ह्या क्षेत्रात यायला अनेक जण घाबरतात. पण मी जिद्द आणि चिकाटी आणि माझा आत्मविश्वास ठेवून माझ्या मागचे जे मित्रपरिवार, युवा मित्रपरिवार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे माता भगिनी आणि तशाचप्रमाणे माझा जो परिसरामधील जो परिचय आहे त्या परिचयाच्या माध्यमातून, लोकांच्या प्रेमातून ह्या ठिकाणी
मला भेटलेले आहेत. त्यातच मला असं वाटतं की कुठंतरी मला एवढी लोक राजकारणात उतरल्यानंतर इतकी लोक प्रेम करणारी भेटल्यात, त्याचा मला खरंच अभिमान वाटतो. त्यामुळं आपण कोणतं पण क्षेत्र निवडताना त्या ठिकाणी आपण त्याच्यावर ठाम राहिले पाहिजे, जेणेकरून त्या क्षेत्रात आपण 100% यशस्वी होणार. मला सांगा की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये तुमचा आलेख हा चढता आहे, गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात आहे. तुम्हाला राजकारणात काय यायचं आहे? मला राजकारणात यायचं कारण हेच की आपण जे आपल्या पैशातून जे आपण व्यवसाय करतो, आपण त्यातून आपण मर्यादा असते की एक 10-20% आपण जनतेला आपल्या स्वखर्चाने खर्च करू शकतो. अनेक अडचणी येतात, त्याच्यामध्ये लाईट असतील, आता जे आपल्या परिसरामध्ये अजूनसुद्धा महानगरपालिकेमध्ये जाऊन जे इलेक्ट्रिक विद्युत वाहिन्यांच्या वायरीचं जाळं पसरले, ते जाळंसुद्धा आपल्याला स्वखर्चाने करायचं म्हणलं त्याचे बजेट खूप जातं. त्याच्यामुळे नागरिकांच्या ज्या समस्या आहे, नागरिक ज्याचा कर भरतो, रस्तं, पाणी, लाईट, ज्याचा जो कर भरतो त्या कराचा त्यांना मुबलक फायदा भेटत नाही. त्याच्यासाठी माझी अशी इच्छा आहे की मी स्वखर्चाने 4-5 घरांना देऊ शकतो लाईन, किंवा 10-12 घरांना देऊ शकतो. पण आपल्या जो परिसर आहे तो पूर्णच अंडरग्राऊंड झाला पाहिजे, 24 तास पाणी आलं पाहिजे, ह्या गोष्टीच थोड्या आपल्या स्वखर्चाने केल्या पाहिजे. त्याच्यामुळं मी आपल्या प्रभागामध्ये जे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या माध्यमातून जो महानगरपालिकेतून जो पैसा निधी आणता येईल मुबलक आपल्या भागाला जो स्मार्ट करता येईल त्या पद्धतीने तो निधी घेता येईल, त्याच्यासाठी मला राजकारणात आणि समाजसेवेत येणं गरजेचं आहे. मला सांगा की आता तुम्ही राजकारणात येऊ पाहताय आणि तुम्हाला जनसेवक निलेश गुलाब तरस म्हणून ही ओळख आहे या प्रभागामध्ये, तर तुमच्या प्रभागाच्या विकासाचं मॉडेल कसं असणार? म्हणजे तुम्ही राजकारणात आल्यानंतर या जनतेला काय सुविधा देणार आहेत आणि काय विकासाचं मॉडेल आहे? सर्वप्रथम आमचे महानगरपालिकेत जाऊन मला माझ्या अंदाजे 20-25 वर्ष तरी झालेत आमच्या किवळे गावाला. त्यांच्या अनुषंगाने तर तसं बघायला गेलं तर किवळे भागामध्ये रावेत असेल, साईनगर, मांबोडे असेल, ह्या भागामध्ये अजूनही लाईट, पाणी ह्याच्या अडचणी अजूनही सुरू आहे. त्याच्यासाठी मला आपल्या भागामध्ये प्रथमतः अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, त्याच्यानंतर रेन वॉटर असतील, त्याच्यानंतर विद्युत अंडरग्राऊंड असतील, पाणी असेल, 24 तास पाणी आलं पाहिजे नागरिकांना. लाईटीची आता वारंवार समस्या होती, कारण की आपण बघतो इतक्या लाईटी जातात, पाऊस पडला की 5 मिनिटात लाईट जाते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या महापौर नगरपालिकेने ह्याच्या आधीच केल्या पाहिजे नव्हत्या, किंवा जे सदस्य निवडून दिले होते त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे नव्हत्या. काही ठिकाणी अर्ध्यातच डीपी नेऊन ठेवल्यात. त्याच्यामुळं ज्या प्रभागाला जी सुविधा पाहिजे ती मिळत नाही. आमचा साईनगर भाग झाला, प्रामुख्याने सिद्धार्थनगर झालं, इंबी कॅम्प झालं, ह्या भागांमध्ये अजूनही सुद्धा अंडरग्राऊंड ह्या लाईट नाही आहे. त्याच्यासाठी मला या प्रथमतः विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करणे, पाण्याचा ह्या गोष्टी, ह्या समस्या, त्याच्यानंतर आमच्या ज्या आता नागरिक वाढत चालल्यात, त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या टावर्स उभं होत चालल्यात, त्याचप्रमाणे ही लोकसंख्या जी वाढत चालली, हे लोकसंख्या वाढत चालली, त्या अर्थाने आपल्याला या प्रभागामध्ये नाना-नानी पार्क असेल, तसं लहान मुलांसाठी उद्यान असेल, मोठं हॉस्पिटल असेल. आपण बघतो आपल्याला वायसेमला जावं लागतं, त्यासाठी आपल्याला इथं मोठं हॉस्पिटल पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांना सकाळी ज्येष्ठ नागरिक संघ पाहिजे, त्याचप्रमाणे एक सांस्कृतिक भवन पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांना सकाळी पहाटे योगा करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, वॉकिंगसाठी मोठं गार्डन बनवून दिलं पाहिजे. अशा बऱ्याच समस्या आहे आपल्या भागामध्ये की जेणेकरून त्या आपण ज्याचा टॅक्स भरतोय, आता आपण ज्या PCMCमध्ये राहतोय, महानगरपालिकेमध्ये राहतोय, त्याच्या अनुषंगाने आपल्या इथं जसे आपल्याला सुख सुविधा पाहिजे त्याप्रमाणे पाहिजे. शेतकऱ्यांच्या ज्या जागा रस्त्यामध्ये जातात किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जागांवर आरक्षण आहे, त्या आरक्षण कसं आपल्याला शेतकऱ्यांना समजून सांगून, अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना नफा तोटा काय आहे, त्या जागेबद्दल काय आहे, स्वतः जर आपण थोडं लक्ष देऊन त्या अधिकाऱ्यांची त्यांची मीटिंग करून जर दिली तर आपल्या भागातले सगळे आरक्षणं शेतकरी देऊ शकतात. पण त्यांना जर तुम्ही डायरेक्ट नोटीस सोडून जर तसा विकास होत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. किती केलं तरी आपला पाया हा शेतकरी आहे आणि आपले जे सैनिक आहे ते आपला कळस आहे, हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. त्याच्यामुळं आपण सर्वांनी जर विकास करायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करण्या गरजेचं आहे. त्याच्यामुळं अजून माझ्याकडे भरपूर आपल्या प्रभागात कशी कामं झाल्या पाहिजे अशा भरपूर माझ्याकडे ब्लूप्रिंट आहे. पण आता सध्या माझ्या अनुषंगाने जेवढी कामं होईल तेवढी मी कामं करण्याचे प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे आतासुद्धा आमच्याकडे आपल्या प्रभागामध्ये विकासनगर असेल, बापदेवनगर असेल, भारतरत्न सोसायटी असेल, त्याचप्रमाणे विकासनगरमधील अनेक भाग आहे, त्या भागांमध्ये खासदार निधीतून मावळ लोकसभेचे खासदार, आमचे मार्गदर्शक, आमचे आदरणीय
श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अनेक सिमेंट रस्त्यांची कामं या ठिकाणी चालू केली आहेत. त्याचप्रमाणे आपण ओपन जिम सुद्धा दिलाय. खास करून आपल्या प्रभागावर चांगल्या प्रकारे आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी आपण जो निधी दिलाय, खरंच आपणचं आभार मानावं तेवढं कमीच आहे. कारण की जे आपल्याला असा भक्कम आपल्याशी पाठीवर उभा राहणार असं तो आपण मध्ये बघतो. कारण की आपण का आमचं कोणतंही काम घेऊन गेलं तर त्या ठिकाणी होतं. आपण महानगरपालिकेने आजपर्यंत एवढे चांगले रस्ते नाही केले, त्याच्यापेक्षा पण आपण सिमेंटचे रस्ते एकदम उत्तम प्रकारे आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलेत. त्याच्या बाजूला 3 फुटी रस्ते केल्यात. नागरिकांना पण विनंती, आपण ज्या ठिकाणी रस्ते केल्यात त्या ठिकाणी आपण स्वतःहून 2-3 झाडं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारात प्रत्येकाने आपल्या घरासमोर लावली पाहिजे. आपणचं या चॅनेलच्या माध्यमातून मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागात असाच विकास करू आपण सर्व मिळून. आपल्या सर्वांची साथ पाहिजे. फक्त सर्वांनी एकदा संधी द्या. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि आपल्या सर्वांना मी इथूनच प्रणाम करतो. बरं, तुमच्या विकासाच्या मॉडेल, जे प्रभागाचं विकासाचं मॉडेल आहे, यामध्ये युवक युवतींच्या रोजगारासंदर्भात काय तुमच्याकडे नियोजन आहे? आपल्या प्रभागामध्ये अनेक महानगरपालिकेमध्ये जागा असतील किंवा आपल्या भागामध्ये जे आता छोटे लघु व्यवसाय, आपलं उद्योग व्यवसाय आहे, छोटे छोटे लहानसे व्यवसाय करतात, त्यासाठी आपण जे आपले नागरिक जे व्यवसाय करतात त्या व्यवसायाला आपण ज्या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे त्या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन देऊ. छोटे व्यवसाय असो, वडापाववाला असो किंवा चहावाला असो, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये जागा असो किंवा बचत गट महिला असतील, त्यांना एखाद्या कंपनीतून जी कामं मिळतील ती कामं आपण घेऊन दिली पाहिजे. आणि जो आपला युवक, त्यांना माझी विनंती की आपण शिक्षण हे केलंच पाहिजे. शिक्षण केल्यामुळं आपल्याला अनेक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होतात. स्वतः पण आपण प्रयत्न केले पाहिजे. आम्ही तर आहोत. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना विनंती की आपण युवा आणि माता भगिनी जे महिलांचे बचत गट आहे त्यांच्यासाठी नक्कीच मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार. किंवा आम्ही जो रोजगार आहे त्यांना नक्कीच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. उच्च शिक्षित, सुस्वभावी, मितभाषी आणि कार्यावर विश्वास ठेवणारं हक्काचा व्यक्ती, केव्हाही आवाज द्या तर उभं राहणारं व्यक्तिमत्व जनसेवक निलेश गुलाब तरस यांच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये पुढे आहे. यांची भविष्यातला जो प्रभाग आहे, प्रभागाचं विकासाचं मॉडेल त्यांच्याकडे आहे. अशा या व्यक्तीच्या पाठीमागं आपण उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी जनसेवक निलेश गुलाब तरस यांना मावळ 24 तासच्या वतीनं शुभेच्छा. भावी आयुष्यामध्ये यशस्वी व्हावी ही शुभेच्छा. धन्यवाद. प्रतिनिधी महादेव वाघमारे.